नमस्कार. टॉक विथ जयेश या कार्यक्रमावर पुन्हा आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. अर्ज माघारी झाले आहेत. उमेदवार आता पुढील प्रचाराच्या दिशेने वाटचाल आणि मार्गक्रमण करत आहेत. या मार्गक्रमण करत असताना श्रीरामपूर शहरातील नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 मधून या ठिकाणी एक युवा चेहरा देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय. तो युवा चेहरा अनेक वर्षांपासून समाजासाठी धडपड करतोय आणि तो चेहरा म्हणजे या ठिकाणी मनोज बागुल. बागुलजी, आपल्या प्रथमतः टॉक विथ जयेश मध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. नमस्कार. माझा एक प्रश्न आहे. आज आपण जनतेसमोर ज्या निवडणुकीला सामोरं जातात, एकंदरीत बघितलं गेलं तर राजकारणातलं हे तुमचं जे पाऊल आहे ते नेमकी समाजकारणासाठी आहे का सत्तेसाठी? ऍक्च्युली हे जे माझं पाऊल आहे हे लोकांच्या आग्रहाखातर, हे समाजकारणासाठीचे. त्याच्यामध्ये स्वार्थाचा काही विषय नाही आणि हे लोकांनी मला तयार केलंय. आपला प्रभागामध्ये आपण जर बघितलं, ज्या प्रभागातून आपण राहतात त्या प्रभागाची परिस्थिती काय? प्रभागाची परिस्थिती अशी आहे की सकाळी एखादा व्यक्ती जर उठला झोपेतून, तर त्याचं जे पहिलं कर्तव्य असतं, जे पहिलं तो काम करतो की टॉयलेटला जाणं त्याची पहिली गरज आहे, तर तिथून जे यंत्रणा बिघडलेली, रात्री झोपेपर्यंत त्याची यंत्रणा बिघडलेली, पाण्याचा प्रॉब्लेम असेल, विजेचा असेल, घरकुल सारखा एक महत्वाचा विषय अजूनही तिथे प्रलंबित आहे गेल्या 20 वर्षांपासून. तर स्लम एरिया असल्यामुळे तिथे अडचणी फार आहेत आणि गुन्हेगारीच्या बाबतीत तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर गाजलेलो आहे. आपल्या प्रभागामध्ये तुम्हाला तुमच्या प्रभागातील लोकांनी का निवडावं असं एक ठोस कारण सांगा, जे जनतेच्या मनाला भिडेल. गेल्या 20 वर्षापासून तिथल्या प्रभागातल्या लोकांचे जे हाल झालेले आहेत, तिथल्या निवडून आलेल्या उमेदवारांनी गेल्या 20 वर्षांपासून जे काही काम करण्यात ते कमी पडलेले आहेत, त्यासाठी निवडलं तरी मला वाटतं बेटर राहील. तुमचं राजकारण हे पॉवरचं आहे का पॅशनचं? ऍक्च्युली पॅशनचंही म्हणता येईल, कारण 1958 पासून पंजोबांनी आमच्या घराण्यामध्ये एक राजकारणाची मूर्त मिटवली आणि त्यानंतर आई वडील यांनी मग ते समाजासाठी राजकारणाच्या माध्यमातून समाजाची सेवा केली, तर पॅशन म्हणता येईल. आपल्या प्रभागामध्ये जनतेला रोज कोणत्या समस्यांना सामोरे जावं लागते आणि त्यावर तुम्ही नेमकी काय उपाय करणार आहात? मी आताच तुम्हाला सांगितलं जयजी की सकाळी उठल्यानंतर जो प्रातविधीचा जो पहिला प्रॉब्लेम येतोय लोकांना, की टॉयलेटच इतक्या घाणेरड्या अवस्थेत आहे, त्याची व्यवस्थाच नाही काही. म्हणजे टॉयलेट नाही आहेत का, जे आहे त्याची अवस्था बिकट आहे? मी तुम्हाला फोटोही दाखवू शकतो विथ प्रूफ, की टॉयलेटची इतकी भयानक परिस्थिती स्लम एरियामध्ये आमच्या, हम्म. की तिथे जातात कशी लोक आणि कसं त्यांचा तो प्रातविधीचा कार्यक्रम उरकत असतील की त्यांचं त्यांनाच माहित. तर तिथून जो प्रॉब्लेम सुरू होतो ना, तर पाण्याचाही प्रॉब्लेम असेल, रस्त्यांचाही प्रॉब्लेम आहे, आणि राहिली गोष्ट बाकीची घरकुल वगैरे आणि वाढती गुन्हेगारी. यापूर्वीचे जे लोकप्रतिनिधी नगरसेवक त्या ठिकाणी म्हणजे सपशेल ते अपयशी झालेत का असं वाटतं का आपल्याला त्या ठिकाणी? नाही, त्यांच्या परीने त्यांना जेवढा प्रयत्न करता आला त्यांनी केला. आता हे जनता ठरवेल ते अपयशी ठरले की यशस्वी ठरले. नाही, तुम्हाला काय वाटतं, एक उमेदवार आहात आणि यापूर्वीच्या कामकाजाला तुम्ही समाधानी आहात का? मी तर समाधानी नाही. समाधानी कसं म्हणता येईल, दिल्लींचंही काम होतं ना, तर ठीक आहे. यावर जर तुम्हाला संधी मिळाली तर आपण या ज्या समस्या आहेत, प्रश्न आहेत, ह्याच्यावर कशा पद्धतीने मार्ग काढणार? कायदेशीररित्या आपण त्या ठिकाणी या समस्या सॉल्व्ह करू. कायद्याची अंमलबजावणी कठोरतेला कशी करता येईल त्यासाठी प्रयत्न करू. आणि इतर इतर ज्या समस्या आहेत, इतर समस्यांचा विषय असा आहे की टॉयलेटचा तुम्हाला आता मी प्रॉब्लेम सांगितलाय, ती समस्या आम्ही सॉल्व्ह केलेली आहे, फक्त आचारसंहितेमुळं तो कार्यक्रम आमचा रखडला आहे. आणि मुख्य अधिकाऱ्यांकडनं आम्ही एक सनी चौकातला आमचा टॉयलेटचा एक विषय असेल, किंवा आमच्या स्लम एरियामध्ये जिथं आमचा मांगवाडा आहे, दलित वस्ती, तिथला एक प्रॉब्लेम आहे, तो इथला एक टॉयलेटचा प्रॉब्लेम आहे. त्या दोन्ही टॉयलेटचे आम्ही नूतनीकरणासाठी तिथं प्रयत्न केलेला आहे, ते मंजूरही होत आलेले आहे. फक्त अडथळा आलाय तो आचारसंहितेचा. जनतेने तुम्हाला संधी दिली तर पहिल्या 100 दिवसात असं कोणतं काम आहे जे तुमच्या प्रभागात तुम्ही सगळ्यात पहिले करतात? गुन्हेगारी कशी मुक्त करता येईल त्यासाठी प्रयत्न करू. जी काही टुकारगिरी झाली त्यासाठी प्रयत्न करू. जनतेचा निधी म्हणजे विश्वास असतो. बरोबर. आज शहरामध्ये तुम्ही बघतायत की मोठमोठे भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत आजी माजी यांच्यावर. तर तुम्ही तुमच्या जनतेसमोर जाताना तो जो निधी तुमच्या भागासाठी येणार आहे, अच्छा. त्या भागाचा निधीचं वितरण करताना, तो वापरताना जनतेसमोर पारदर्शकता कशी आणणार? पारदर्शकता आणण्यासाठी जनतेनं पण त्या ठिकाणी थोडंसं सुशिक्षित होणं गरजेचं आहे.
आणि समजून घेणं गरजेचं आहे की आरटीआय सारखा जे हत्यार आहे माहितीचा अधिकार त्याच्या मार्फत जनतेला नाही, इथे जनता तुम्हाला तर नक्कीच जाब विचारेल की ती जनता जनार्दन आहे. मात्र एक लोकप्रतिनिधी म्हणून आपली काय जबाबदारी असेल, असं काय करताल की लोकांना ते पारदर्शकता दिसेल? आता कागदपत्र शिवाय तर आपण काही दुसरं त्यांना दाखवू शकत नाही किंवा सगळ्या जनतेला त्याच्यामध्ये आपण सामावून नाही घेऊ शकत नाही की आम्ही हे करतोय आणि ते करतोय. एवढ्याचे आपण कागदपत्र जाहीर करू शकतो कोणाची काही अडचण असेल तर. आणि दुसरी गोष्ट आरटीआय सारखं त्यांना एक त्या ठिकाणी माझा विषय असा आहे जयजी की जास्तीत जास्त लोकांना तिला सुशिक्षित कसं करता येईल. शिक्षणासाठी तिथं शाळा नंबर 6 आहे, परंतु तरी देखील तिथं अशिक्षित असण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर लोकांनी जर शिक्षण तिथून लोकांना जर देता आली शिक्षणाची व्यवस्था, हम्म. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होतील. जनता आहे. हम्म. जनता म्हणल्यावर समस्या आहे. या समस्यांसाठी डोर टू डोर यंत्रणा राबवली पाहिजे की फक्त आता पोस्टरबाजी जर चालली त्या पद्धतीने काम केलं गेलं पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? नाही, पोस्टरबाजीने या समस्या सॉल्व्ह होत नसतात. जनतेशी डोर टू डोर म्हणजे त्यांच्या दारोदारी जाऊनच त्यांच्या समस्या विचारल्या गेल्या पाहिजेत. हम्म. त्यांच्या दारोदारी जाऊनच समस्या विचारल्या गेल्या पाहिजे आणि त्या सॉल्व्हही केल्या गेल्या पाहिजेत. या ठिकाणी आता तुमच्या प्रभागातील लोक जे मतदार राजा आहे तो देखील तुम्हाला बघतोय. आपण जर निवडून आला तर या ठिकाणी जे आहे आपण आपल्या मतदारांना नेहमी उपलब्ध किंवा त्यांच्यासाठी अवेलेबल राहतात, त्यांना तुम्ही उपलब्ध होताल असं वचन देऊ शकता? 100%. मी तिथला स्थानिक आहे, त्याच्यामुळे उपलब्ध असण्याची काही असं काही वचन देण्याची मला गरज वाटत नाही. स्थानिक उमेदवार आहे, जनता म्हणजे माझं घरच आहे तिथे. आता तुम्ही बघताय राजकारणात अनेक वर्षापासून लोक सत्ता भोगतात. अच्छा. कुठेतरी युवकांना, आता युवकांचं एक लाट सध्याला पाहायला मिळते. प्रत्येक पक्षाकडून युवा उमेदवार दिली जात आहेत. नवीन नवीन चेहऱ्यांना संधी मिळते. पण एकीकडे राजकारणाची एक परिस्थिती बघितली तर आपण बघतो की युवकांना फक्त बॅनरवरती जे आहे तिथं संधी दिली जाते, पण ज्यावेळेस निर्णय घेण्याची पाळी येते किंवा राजकीय असेल इतर निर्णय असेल ते युवकांना कुठेतरी बाजूला सारलं जातं. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? संधी दिली पाहिजे. प्रत्येक राजकीय पक्षांनी युवकांना मनमोकळेपणानं वागण्याची आणि काम करण्याची संधी दिली पाहिजे. ठीक आहे. आता तुम्ही तुमच्या प्रभागाचा जो महत्वाचा प्रश्न आहे सुरक्षतेचा, हम्म. महिला सुरक्षता, हम्म. त्या ठिकाणची स्वच्छता, या गोष्टींचं सांगड कशी करतात? निवडून आल्यानंतर तुम्हाला आत्ताही सांगितलं, जर पहिल्या 100 दिवसात जर काही करायचं असेल तर ह्याच गोष्टी ज्या पहिल्या 100 दिवसात मला कराव्याशा वाटतील. स्वच्छतेचा आणि संधीचा, जे लोक आज तुमच्या सोबत आहेत त्यांना संधी देणं आणि स्वच्छता जी त्या प्रभागाची मूलभूत गरज आहे आज, बरोबर. त्याच्या संदर्भात तुमचा काही प्लॅन आहे का किंवा काही उपाययोजनेसाठी काही डोक्यात आराखडा आहे का? ऍक्च्युली स्वच्छता राखणं हेच पहिलं मला वाटतं नगरसेवकाचं पहिलं काम हेच असतं की प्रत्येक प्रभागामध्ये व्यवस्था पुरवणं, स्वच्छता राखणं आणि नागरिकांच्या ज्या काही मूलभूत गरजा असतील नगरपालिकेशी निगडीत त्याच्यावर काम करणं. राहिली गोष्ट संधीची, तर तिथल्या ज्या स्लम एरियामधला जो दलित समाज आहे तो सगळ्या जाती धर्माचा समाज आहे. तो काही एक विशिष्ट असं म्हणणार नाही मी त्याच्यात. तर या समाजाला वरती आणण्यासाठी काय करता येईल उपाययोजना, यांना बचत गटाच्या माध्यमातून म्हणा किंवा काही सरकारी योजनांचा लाभ देऊन यांना काही संधी देऊन कसं यांचा विकास करता येईल त्यासाठी प्रयत्न केला जाईल. जर यात कदाचित असा परिस्थिती उडवली की एकीकडे पक्षाचे आदेश आहे एखाद्या विषयासंदर्भात आणि त्या निर्णयाचा, त्या आदेशाचा पालन करत असताना त्या प्रभागातील नागरिकांचं नुकसान होणार असेल तर तेव्हा तुमची भूमिका काय असणार आहे? मी तडकाफडकी निर्णय घेण्यासाठी थोडासा प्रसिद्ध पण आहे, कारण मी याच्या अगोदरही 2 पक्षांना सोडलेलं आहे. मी नागरिकांच्या हिताशी संबंधितच निर्णय घेत असतो. बाकीचे निर्णय मी पक्ष वगैरे सोडून देत असतो. राजकारण जे आहे, आता सर्व राजकारणाकडे वेगवेगळ्या नजरेने पाहतात. राजकारण कोणी समाजकारण म्हणून पाहतं, कोणी वेगळ्या दृष्टीने पाहतं. पण या राजकारणामध्ये आपण, हे राजकारण जे आहे ते आपल्यासाठी एक करिअर आहे की जबाबदारी? जबाबदारी, निश्चित जबाबदारी. आणि ही जबाबदारी तुम्ही कशी पार पाडणार? मी आता तुम्हाला सांगितलंय की ही जबाबदारी पार पाडण्यासाठी लोकांचं जनहित हा आपला पहिला मुद्दा असणार आहे. आता या निवडणुकीला तुम्ही समोर जातात, ज्या ठिकाणी आपण बघतोय प्रत्येक पक्ष, प्रत्येक उमेदवार हा आपला विकासाचा अजेंडा जनतेसमोर मांडतो. आपल्याकडे पुढील 5 वर्षाचा काही विकास आराखडा आहे का? असेल तर तो कशा पद्धतीचा आहे? विकासाच्या आराखड्यामध्ये जयजी पहिलाच म्हणजे वडिलांचं स्वप्न होतं की तिथल्या लोकांना घरकुल मिळालं पाहिजे
अत्यंत खेदाची बाब आहे की गेल्या 20 वर्षापासून जे 2001च्या टर्ममध्ये माझ्या मातोश्री रेखाताई बागुल यांनी जे 350 घरांना मंजुरी मिळवून आणली होती, ते घरकुलाचं स्वप्न आजही लोकांचं पूर्ण झालेलं नाही. आणि गेल्या 20 वर्षातील लोक प्रतीक्षेत आहे. कोणताही ऋतू येऊ द्या, आज थंडीचे दिवस आहेत, पावसाळा येऊ द्या किंवा उन्हाळा येऊ द्या. मी बऱ्याच वेळा माझ्या काही लोकांना सांगत असतो की बंगल्यात राहणारा माणूस जो आहे ना, त्याला ह्या झोपडपट्टीतल्या राहणाऱ्या लोकांची वेदना कळूच शकत नाही. कारण ऊन, वारा, पाऊस हे जे झोपडपट्टीतल्या लोकांना जे सहन करावं लागतं, हे फक्त त्या लोकांची वेदना जाणणार आणि तसं ज्याचं घर आहे तेच जाणू शकतो. बंगल्यातला माणूस या गोष्टी नाही जाणू शकत. त्याच्यामुळे घरकुलासाठी मी सगळ्यात पहिला प्रयत्न माझा तो 5 वर्षात घरकुल तिला कसं आणता येईल, त्या लोकांच्या डोक्यावर पक्क छत कसं देता येईल यासाठी माझा प्रयत्न राहील. नक्कीच आणि अण्णा. त्याचमुळे जयजी की पारंपरिक जो काँग्रेसचा तो बालेकिल्ला आहे तो भाग आज काँग्रेस सत्तेत नसल्यामुळं आणि ते घरकुलाचा प्रश्न मार्गी लागणार नसल्यामुळं त्या पारंपरिक जो प्रभाग आहे काँग्रेसचा तिथं राहिलेला आहे, लोकांच्या मनावर बिंबवलेला आहे. तर घरकुलाचा प्रश्न जर मार्गी लावायचा असेल तर म्हणजे राज्याच्या सत्तेमध्ये किंवा केंद्रात ज्यांची सत्ता आहे त्याच पक्षात राहून हे काम होणार आहे, याला तर कोणी नाकारू शकत नाही. त्यामुळे मी शिवसेनेत जाण्याचा देखील एक निर्णय घेतला. नक्कीच एक अतिशय चांगला निर्णय आहे आपला. राजकीय भवितव्य जे आहे, आता तुम्ही जे बघतायत की पक्षांतर होत आहे, आज या पक्षात दिसतोय, रात्री दुसऱ्या सकाळी दुसऱ्या पक्षात दिसतोय. एक युवक म्हणून आपली काय वाटतंय, राजकारणाची दिशा कुठं चालली? याच्यावर उत्तर मी तुम्हाला याच्यापूर्वी दिलंय की जर जनतेच्या हितासाठी जर कोणी जात असेल तर ते योग्य बेस्ट आहे. पण स्वतःच्या स्वार्थासाठी जर जात असेल तर मग ते काही योग्य नाही आणि हे लोकशाहीला गृहीत धरले जाणार नाही. आपण पुढे वळूया की ह्या निवडणुकीला जनतेने तुम्हाला तुमच्या बाजूने कौल दिलं आणि तुम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी दिली. पुढच्या 5 वर्षाला तुमच्या प्रभागातील लोकांनी तुम्हाला काय म्हणावं, तुमच्या बाबतीत कोणता शब्द त्यांच्या तोंडात असेल? आज जेव्हा मी लोकांच्या दारात जातो ना, तर लोक मला घरात बसवतात, चहा वगैरे करतात. तर लोक मला आजही सांगतात की तुमच्या वडिलांसारखं तुम्ही काहीतरी करून दाखवा किंवा तुमच्या वडिलांची जागा घ्या. आज माझ्या डोक्यात फक्त एवढाच विचार आहे की 5 वर्षानंतर लोकांनी जर मला संधी दिली जनतेने आमच्या, मला 5 वर्षानंतर ते एवढं जरी म्हटले ना की तुम्ही तुमच्या वडिलांच्या म्हणजे माझे वडील स्वर्गीय संजय बागुल यांच्या 10% तरी तुम्ही जागा घेऊ शकली, तर मला असं वाटेल मी ते 5 वर्ष यशस्वी ठरलो. आज या समाजात काम करत असताना दलित निधीचा विषय असेल किंवा इतर भाग आहे तो दलित प्रभागात आहे, नेमके हा विकास जे तो स्वप्न आहे, सर्वात महत्वाची गोष्ट अन्न वस्त्र निवारा जो आहे, हे मूलभूत गरजा आहेत आणि त्या गरजेपासून तो भाग 20 वर्ष विकासापासूनच्या प्रवाहात नाहीये. ह्याच्या मग राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे की राजकारण आहे की नेमकी जाणीवपूर्वक मतांच्या राजकारणासाठी हे केलं जात आहे? हा प्रश्न ऍक्च्युली तुम्ही आज मला विचारलाय, हा जनतेला अजूनपर्यंत पडलेलाच नाही. जनतेने आतापर्यंत एकाही राजकारण्याला विचारलं नाही की आमच्या घरकुलाचं काय झालं आणि तुम्ही ते कुठपर्यंत आणलंय. मला वाटतं याच्यात राजकारणाला दोष देण्यापेक्षा काही थोड्याफार प्रमाणात आमच्या जनतेची पण याच्यात चूक आहे की त्यांनी तर घरकुलाचा मुद्दाच त्यांच्या डोक्यातून निघून गेला आणि त्यांना हा विसर पडलेला आहे की राजकारणाला आपण हा प्रश्न विचारला पाहिजे. मी काय वाटतं तुम्हाला हा प्रश्न का मागे? त्याचं रितसर उत्तर आता मला देता येणार नाही, पण याच्यात एवढंच सांगू शकतो की जनतेने देखील याचा पाठपुरावा घेणं गरजेचं होतं. लोकप्रतिनिधी जबाबदारी होती 100% यापूर्वीच्या, होतीच. मग त्या लोकप्रतिनिधी त्यांच्या कामात कसोरी केली किंवा त्यांनी कुठेतरी हा मतांच्या राजकारणासाठी त्या जनतेला स्वप्नांचं गाजं दाखवून अजून काही तेलवत ठेवलं असं वाटतं का? वाटतं, मला तरी वाटतं. की केवळ राजकारणासाठी या जनतेचा वापर व्हावा, मग वोट बँक म्हणून बघितलं जातं? 100%. तुम्ही ही दृष्टी बदलणार कशी? मी आत्ताही सांगितलंय की जर 5 वर्षामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा जर आमच्या डोक्यात काही असेल तर तो अन्न वस्त्र निवारा. ठीक आहे, अन्न आता जो तो त्याच्या पद्धतीनं कमवतो, कोणी उपाशी राहत नाही, वस्त्रही होत आहे, पण निवारा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि त्या निवाऱ्यासाठीच मी 5 वर्षात सगळ्यात पहिला प्रयत्न करणार आहे. आणि ते तिथं कसं 5 वर्षात ते सगळं करता येईल, सत्तेच्या माध्यमातून म्हणा, राज्याच्या लेवलवरून म्हणा किंवा स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्या माध्यमातून म्हणा, तर तो पाठपुरावा सतत करत राहील आणि ते करण्याचं स्वप्न आहे. कारण हे स्वप्न माझंही नाही, माझ्या वडिलांचं आहे. मला असं वाटतं की ही संधी मला जर जनतेने दिली तर मला वडिलांचं स्वप्न पूर्ण करता येईल. नक्कीच एका मुलाचं ते पहिलं कर्तव्य असतं की ते आपल्या वडिलांचं जे स्वप्न आहे
ते पूर्ण करावं. नक्कीच आमच्या शुभेच्छा आहेत आपल्यासोबत. धन्यवाद. मात्र गेल्या अनेक वर्षापासून एक जर विषय बघितला, ज्या वेळेस आपल्या प्रभागातून एखादं नवीन नेतृत्व उभं राहायला लागतं किंवा कोणतं चांगलं काम करतं, तर त्याचे पाय ओढले जातात. त्याला त्या विकासाच्या म्हणजे कामापासून दूर करण्यासाठी वेगवेगळे हातखंडे जे राजकारणात वापरले जातात. पैशाचा दबाव असेल, गुन्हेगारीचा दबाव असेल, राजकीय प्रेशर असेल, असे प्रकार होतात. आपल्यासोबत काही झालंय का असं? त्याच्यावर मी खुलेपणाने एकदम आता कॅमेरा समोर ऑन कॅमेरा बोलू शकत नाही, पण ज्या अशा काही गोष्टी आहेत की लोकशाहीला धरून आणि संविधानाला धरून काही गोष्टी होत नाही राजकीय पक्षांमध्ये. पण आज ज्या पक्षाने मला संधी दिली ती माझी आर्थिक परिस्थिती न बघता फक्त मी काहीतरी समाजासाठी करू शकतो हे बघून दिली. त्यामुळं मी सगळ्याच राजकीय पक्षांवर काही टीका करणं आज योग्य नक्कीच आज आपण शिंदे सेनेकडून उभे उभे आहात हो. आणि लाडक्या बहिणींपासून अनेक गोष्टी एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्या योजना आल्या हम्म. आणि त्याचा बेनिफिट हा महायुतीला नक्कीच मिळाला आहे. काय वाटतं तुमच्या प्रभागातून महायुतीकडून आज तुम्ही घटक पक्षातून उमेदवारी करतात, राज्याच्या सरकारच्या योजनांचा कितपत फायदा तुमच्या मतांवरती होईल? लाडकी बहीण योजनेचा जो फायदा आहे तो विधानसभेला या सरकारला मिळालेला आहे. आपण बरोबर बोलले. त्याचा फरक आम्हालाही म्हणजे फायदा होणारच आहे, त्याच्यात काही दुमत नाही. परंतु स्थानिक लेवलला सगळ्यात जास्त विचार केला जातो तो स्थानिक ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी उमेदवार काय करू शकतो त्या बाबतीत. तर त्यामुळे योजना आणि प्लस आम्ही काय करू शकतो ह्या गोष्टी याचाच आम्हाला फायदा होईल. या ठिकाणी माझा एक महत्वाचा प्रश्न आहे की ज्या प्रभागामधून आपण आता निवडणूक लढवत आहात, प्रभाग 7 मध्ये, त्या ठिकाणी एक हिंदुत्ववादी चेहरा म्हणून आपल्याकडे बघितलं जातंय. हिंदुत्ववादी पक्षाचं लेबल आपल्यावर लावलं जातंय आणि त्या ठिकाणची परिस्थिती बघितली तर 60% मागासवर्गीय मत आहे, 40% मुस्लिम समाज व इतर समाजाची मत आहेत. मग काय मत आहे, त्या मतांचा फटका कसा बसू शकतो किंवा काय तुम्हाला वाटतं त्याविषयी? हिंदुत्ववादी चेहरा म्हणून किंवा हिंदुत्ववादी पक्ष म्हणून जो आपण प्रश्न विचारलाय तर लाडकी बहीण योजना जी असेल शिंदे साहेबांची, तर त्याच्यामध्ये कोणताही जातीभेद किंवा धर्म बघून त्यांनी काही योजना राबवलेली नाही किंवा हिंदूंनाच फक्त ती योजना लागू करायची आणि मुस्लिमांना टाळायचं अशा त्या योजनेमध्ये कोणतीही भूमिका नाही. त्यामुळं मला वाटतं ह्या हिंदुत्ववादी चेहरा वगैरे ह्या गोष्टीचा मला काही जास्त फार फरक पडणार नाही. तुम्ही ज्या भागातून आलेला आहे त्या भागाची परिस्थिती काय? म्हणजे अशा अशा ह्या चर्चेमुळं त्या भागावर तुमच्या मतांवरती कसा परिणाम पडेल? मतांवर जे जागरूक तिथले आमचे मुस्लिम समाज आहे, जो मुस्लिम बांधव आहे, हम्म. ते याच्यावर काही फार इफेक्ट करणार नाही. ठीक आहे, राजकारणामध्ये कसं असतं जयेशजी की एखाद्याचं जर समजा कार्याला त्याला आपल्याला थांबवता येत नसेल, या कार्याची जर प्रसिद्धी आपल्याला थांबवायची असेल त्याची बदनामी करायची असते, तर काही लोक बदनामी देखील करतात. आणि मी त्या समाजातून आलोय की जो समाज सगळ्यात जास्त अन्याय अत्याचारग्रस्त होता आणि तो बाबासाहेबांच्या त्या समाजातून मी आलेलो आहे. त्याच्यामुळं जातीवादात चटके कसे असतात हे आम्ही सहन केलेले आहे किंवा आमच्या समाजानं ते भोगलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही जातीवाद या गोष्टीला कुठेही मानत नाही. आता आपण शेवटच्या राऊंडकडे वळूया. मला एका वाक्यात सांगा, मी नगरसेवक झालो तर? मी नगरसेवक झालो तर सर्वांगीण विकास जनतेचा कसा करता येईल, तिथल्या शैक्षणिक समस्या असतील, ज्या मूलभूत समस्या असतील, गटारीच्या असतील, पाण्याच्या असतील, टॉयलेटच्या असतील आणि गुन्हेगारी मिटवण्याच्या देखील असतील, या संदर्भात काम केलं. ठीक आहे. आपल्यासाठी नेता म्हणजे काय? नेता म्हणजे जो जनतेचा सर्वांगीण विकास करू शकतो आणि जनतेच्या हितासाठी सत्तेला लाथ मारू शकतो. तुमच्यासाठी पुढच्या निवडणुकीमध्ये जनतेने काय म्हणावं असं वाटतं? जनतेने एवढं जरी म्हटलं की तुमच्या वडिलांची तुम्ही 10% तरी जागा घेतली आणि ते काम करून दाखवलं तरी पुरेसे. नक्कीच. धन्यवाद. या ठिकाणी एक चेहरा जो वडिलांचं स्वप्न, प्रभागातील समस्या आणि अशा समाजातून आलाय की जो समाज आजही या ठिकाणी मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. त्या प्रभागाच्या या संपूर्ण कायापालट करण्यासाठी शिवसेनेच्या चिन्हावरती या ठिकाणी निवडणूक लढवत असल्याचं या ठिकाणी बागुल यांनी सांगितलं. चला, टॉक विथ जयेशमध्ये या कार्यक्रमात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एक नवीन चेहऱ्यासोबत. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद मनोज. थँक्यू.